375वा महोत्सव देहूगावामध्ये तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन होत आहे असा धर्ममत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यापासून पहिली वेळ आहे. म्हणून देहूगावामध्ये 375 गाथापारायण 375 अशा ठिकाणी सप्ते 375 झालेले डाळ 375 विणा 375 मोदक असा या ठिकाणी. तर हा जो मानव देह आपल्याला मिळालेला आहे रामेश्वर भट्टाला, तर मानव देह आपल्याला मिळालेला आहे. पण सर्वांनाच कळालं असं नाही, काही जणांना कळालं नाही. कुणाला कळालेलं नाही? रामेश्वर भट्ट म्हणतात की देह मानवाला मिळालेला आहे, पण मानव असा संसारामध्ये गुंतलेला आहे. संसारामध्ये गुंतून परमार्थाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळं अशा लोकांना देह मिळालेला पण कळालेला नाही. अज्ञानपणामध्ये पहिल्या कीर्तनामध्ये आपण सांगितल्यामुळे पायपासून कोणतं सांगितलं तुम्हाला तर ह्या ठिकाणी आपल्याला काही जास्त वेळ घ्यायचा नाही. प्रत्येक तासामध्ये आपण आठवणार आहे शास्त्राची मर्यादा म्हणून तुकाराम महाराजांची बीजी निमित्त कीर्तन ठरवलेलं आहे. शास्त्राने एक मर्यादा करून दिलेला आहे. कीर्तनाला खूप महत्व आहे. ज्ञानाची फुलावरी नाचू कीर्तनाची रंगी जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष एवढं सामर्थ्य त्या कीर्तनामध्ये. म्हणून आपल्या गावामध्ये मला कळल्यापासून मला तर वाटतं की तुकाराम तुझ्या दिवशी आपण कीर्तन झाले नाही. मी काय बोलतो मोठा कीर्तनकार नाही. आपण कीर्तन काय सर्वाच्या भजनीमंडळाच्या आग्रह असतो व काही अशा असणाऱ्या सर्व आपल्या मंडळाचा आग्रह असतो. आपण कीर्तनाला भगवंताची बुद्धी जशी केली तसं सुरुवात केली. त्यामुळे तुम्हाला मात्र कोणतं काही कीर्तनकार आहे का 2 दिवसावर सांगत बसलोय की आपल्याला काही देणं नाही म्हणून तुकाराम महाराजचा आम्हाला आहे. कोणी निंदा कोणी म्हणला आम्हाला सोडीत राहता म्हणला तुम्हाला सारे चालवे ते सोडीत काम करावे. आम्हाला फक्त त्या पांडुरंगाला बघून भक्ती करायचं. तुकाराम महाराजच्या या काळापासून निंदकाचे असा विषय झाले. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाला सुद्धा लोक निंदा केली म्हणून आपण तर काय त्यामुळे आपण लोकांकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी ते ध्येय आपल्याला मिळालेलं आहे. पण काही देव लोकांना मिळालेला आहे आणि काही जणांना मिळालं बी नाही आणि कळालेलं नाही. काही जणांना मिळालेलं आहे आणि कळालं नाही. काही जणांना कळालेलं आहे पण काही जणांना मिळालेलं नाही. कळालेलं आहे मिळालं कुणाला नाही. सोडीच्या आवडीची स्वर्गीचे
देवाला मृत्यू लोकांमध्ये जन्म घेऊन म्हणून कळालेला आहे, पण जन्म मिळालेला आहे. देवाला कळालेला आहे, पण मृत्यू लोकांना त्याला जन्म घेता येणार, पण जन्म आपल्याला मिळालेला आहे. पण देह काय करावं, कशासाठी आपण हे आपल्याला कळालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आम्ही वैकुंठ वासे, आम्ही आम्ही वैकुंठवासी म्हणजे आपल्या वैकुंठामध्ये देवाला सुद्धा जन्म आणि सर्पाची भेट झाल्यानंतर देव प्राप्त होणार. तो सुरुवातीला आपण या ठिकाणी जे जन्माला आलेलो आहोत, आपण आल्यानंतर आपल्याला काय करावं ते कळत नाही. मानव देह जन्माला आल्यानंतर काय खावं काय खाऊ नये पहिले हे कळलं नाही. काय पिवं काय पिऊ नये हे मानवाला कळायला या डोळ्यानं काय बघावं काय बघू नये ते सुद्धा कळायला तयार होतं. आणि या हातानं पायानं काय करावं काय करू नये ते काही मानवाला कळालेलं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की या जन्मात आल्यानंतर माणसानं शास्त्रानं सांगितलेलं आहे की ज्या मद्यपशान मांस भक्षण राक्षसी लक्षण मांस भक्षण मद्यपशान आणि व्यसन हे मानवाला कळायचंच नाही म्हटलं. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सांगितलंय. पण आमच्या दुनियेमध्ये असं झालेलं आहे की जास्तीत जास्त लोकांना आता मंदिर म्हणल्यानंतर प्रत्येकाचा धाबा म्हणलेला आहे. धाबा म्हणल्यानंतर स्वर्गात जायला वाटत लागलेलं आहे. म्हणजे जे खाऊ नये ते पटवून खायला सुरुवात केलेलं आहे. जे डोळ्यानं वाईट बघू नये ते वाईट बघू लागलेलं आहे. आणि जे कानाने ऐकू नये ते ऐकू लागलेलं आहे. जे हाता पायाने करू नये ते करू लागलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की देवाला सुद्धा मिळणार नाही एवढं देह मिळालेलं आहे. पण मानव असा असणाऱ्या ठिकाणी असा देह मातीमोल वाया घालायला सुरुवात केलेला आहे. शास्त्र काय सांगते एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात शास्त्र म्हणील
घ्यावे. शास्त्र जर सांगितलं असेल एखाद्या राज्यसिंहाचं मुख्यमंत्री पद जर मिळालं, शास्त्रात घेऊ नको म्हणून म्हटलं तर शास्त्र सोडून द्यावं. शास्त्राने सांगितलं की विष आहे, की पी म्हणलं तर विष पिओ, विष आहे ते अमृत होईल. पण शास्त्र म्हटलेलंच करावं. पण आजकालचं ज्ञानेश्वर महाराज सांगतात तैसे मने वाचे काय, तैसे मने वाचे काय, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगतात की प्रत्येकाचा स्वार्थ आहे, स्वार्थानं जगा, अभिमानानं जगा. पैशासाठी तुम्ही पैसा कमाई करा, पण तुम्ही कमाई करत असताना स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा अन्यायाने कमाई करू नका. त्याचे म्हणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात दुसऱ्याचं नुकसान होते म्हणजे मनामध्ये आणू नका, दुसऱ्याचं नुकसान होते म्हणजे तोंडाने म्हणू नका. आणि तुम्हाला जर शरीर धसपूस मिळालेलं आहे, खूप ताकद आलेली आहे, तर या शरीराला बिना कारण दुसऱ्याला त्रास देऊ नका. दुसऱ्याचं वाईट होते म्हणून मनामध्ये आणू नका, तोंडाने वाईट होते म्हणून म्हणू नका. आणि हे शरीर दिलेलं आहे तर ह्या शरीरानं देवधर्माचं कार्य केलं पाहिजे. जे का रंगले गांधले त्याशी म्हणे वापरे, देव तेथेची जाणावा, साधू कोचीवर करावा. जे रंगलेले गांधले त्यांची सेवा करा, दिल मोठ्याला भुकेलेला अन्न घाला, एखाद्या तहानलेला पाणी पाजवा, आणि हाताला पायाला देवकार्य करा, कानाला देवाचं गुणगान गावा, डोळ्याला देवाचं स्वरूप पहा, तोंडाला असताना देवाचं मुखाला नाव घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जोपर्यंत तरुण अवस्था बालपणे खेळण्यामध्ये गेलेला आहे, तरुणावस्थेमध्ये माणसाला त्या ठिकाणी परमार्थ असणारा विसरला चालणार नाही. कारण तुम्ही वृद्ध अवस्था, माणसाची 3 अवस्था आहेत, बाल अवस्था, तारुण्य अवस्था, वृद्ध अवस्था. बाल अवस्था खेळण्यामध्ये गेलेला आहे, तारुण्य अवस्था आहे. तर तारुण्य अवस्थेमध्ये भगवंताला आठवा, वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही गेलेला आहे म्हातारपणी, तर या देवाचं नाव जर कानाने ऐकावं म्हटलं तर काना ऐकायला नाही, म्हणजे आपले अवयव काम करू शकणार. म्हणून वृद्ध अवस्थेमध्ये आपण भगवंताची सेवा करू शकणार नाही. या तोंडाला देवाचं भजन करा म्हणलं, जीभ आता बोलताच येणार. ह्या हातापायाला देवाला तीर्थयात्रा करावं, देवाला मंदिराला जावं म्हणलं, कुणाला चांगलं कार्य करावं म्हणलं, नाहीला जायला म्हणलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तारुण्य अवस्थेमध्ये तुम्हाला देवप्राप्तीसाठी सोपं साधन आहे, पण तुमचं स्वार्थ साधा, पण स्वतःचं स्वार्थ साधण्यामध्ये दुसऱ्याचं नुकसान करू नका. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देतात. एक असणारा जो म्हातारा व्यक्ती, थंडीचे हिवाळ्याचे दिवस होते, तो शेताकडून असताना जे गावाकडे येऊ लागलेला होता. म्हातारा 70-75 वर्षाचा खूप दाढी वाढलेली होती. त्या म्हाताऱ्याला बिडीचे व्यसन होतं. म्हाताऱ्यानं जेव्हा असं असताना काडी वाढलं, बिडीला पेटवून म्हणल्यानंतर दाढीला लागलं, म्हातारा घालून दाढीला जाळ लागल्यानंतर पुढून एक माणूस येत होतं. त्या माणसाजवळ बिडी होती पण काडी नव्हती. ते म्हातारे जेव्हा दाढीला जाळ विजू लागलेला आहे तर तो व्यक्ती म्हणू लागला, आजोबा तुमची दाढी विजू नका, थोडं थांबा, कारण माझी मी बिडी पेटून विजू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगायचं तात्पर्य असं आहे, त्याला दाढी जळून मरून गेल्या हरकत नाही, त्याची बिडी पेटलं पाहिजे. तर असं स्वार्थपणा जर साधलं तर तुम्हाला अशा परमार्थ मिळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पहिले सौधर्मानं वागा. हे सौधर्म यज्ञ आहे. ज्या ठिकाणी सौधर्म म्हणल्यानंतर यज्ञ आहे. थोडक्यात सांगतो म्हणून अजून रामेश्वर मठाचा आपल्याला घ्यायचा नाही. सौधर्म माणसानं सांगितलेला आहे की भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू सौधर्माने वाग. क्षत्रियाचं काम युद्ध करण्याचं आहे. म्हणून त्या ठिकाणी सौधर्माला जर आपण
वागल्या जेव्हा या अर्जुन कौरव पांडवाचं युद्ध लागलं. 5 पांडव 100 कौरव. पांडवाने विनंती केली भावाला बंधुराया आम्हाला काहीतरी वाटणी द्या. कौरवानं म्हणलं तुम्हाला वाटणी गेलं तिकडे सुईच्या टोकावर बसलेली माती सुद्धा द्या. तेव्हा त्या पांडवानं धाव घेत श्रीकृष्णाकडे गेले. तेव्हा पंचायत काहीतरी करून मिटवा. कौरवानं सुद्धा गेले. तेव्हा त्या श्रीकृष्णाला सांगितलं बाबा मी ज्याची बाजू सत्य आहे त्याच्याकडे येतो मी तुझ्याकडून मी युद्ध करणार. तेव्हा कौरवाचं पांडवाचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा भगवान श्रीकृष्ण विचार केले सत्याची बाजू असणार पांडवाची. सत्य कोण आहे? सत्य हेच परमेश्वर आहे. सत्य हेच देव आहे. ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे सत्य परेशान है मगर सत्य पराजय नहीं है. भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं है. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कलियुगामध्ये सत्य परेशान आहे पण सत्यालाच विजय आहे. सत्य कधी पराजय नाही आणि सत्यानं वागणंच हेच देव आहे. पंचमुखी परमेश्वर या ठिकाणी अंतरल्या त्या पांडवांना आले. श्रीकृष्णाला रथ घेऊन आले. श्रीकृष्णाची सारथी झाली. घोडे हाकायला सुरुवात केली. जेव्हा या अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला हे आपले सोयरे बंधू गुरु भगवान सांगितलं अशा भगवान श्रीकृष्णाला मध्यभागी रथ नेण्यामध्ये भगवान श्रीकृष्णानं युद्ध करण्यासाठी कुरुक्षेत्रावर मध्यभागी रथ नेलं. तेव्हा सांगितलं की काय भगवान श्रीकृष्णा माझे बंधू आहेत माझे भाई आहेत माझे बाप आहेत त्याच्यावर युद्ध करावं आणि रक्तामध्ये राज्य भोगावं. हे बाप जेव्हा तू तर न्याय किती सांगणार आहेस म्हणून हातामध्ये धनुष्यबाण टाकलं आणि मी युद्ध करणार नाही. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं अरे अर्जुना अरे धर्मयुद्ध आहे. अरे धर्मयुद्धामध्ये स्वतःचा बाप स्वतःचा जर भाऊ बी जर धर्मयुद्धामध्ये अन्याय करून लढत असेल तर युद्ध करणं पुण्य आहे. अरे तुझे पांडव तुला तर अन्याय करू लागले मी तुझ्या बाजूला आलेला आहे. आतापर्यंत माझे मित्र माझे भाऊ माझे गुरु तुला समजलं नव्हतं मला कशाला बोललं असतं. तेव्हा मला अरे धर्मदेवानं कर्तव्य निवृत्ती केलेली होती. तर धर्मदेवानं कर्तव्य निवृत्ती केल्याने धर्मदेवानं सांगितलं माणसाला जन्माला आल्यानंतर सौधर्मानं वागावं. क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं हेच आहे. सौधर्मानं वागितल्यानंतर त्याला यज्ञ नाही जप नाही तप नाही अनुष्ठान नाही तीर्थ नाही भजन नाही पूजन नाही तीर्थ आपला कोणतंच काही करायची गरज नाही. हे सौधर्म म्हणल्यानंतर यज्ञ आहे म्हणून. सौधर्म म्हणजे यज्ञ. सौधर्म म्हणजे आपल्या धर्मानुसार चालणं. आपला विष्णू संप्रदाय दुसऱ्याच्या परिस्थितीला आपल्या पत्नीला सोडून माते समान मानणं आपल्या धनाला सोडून दुसऱ्याच्या धनाला नरका समान मानणं आपल्या या विष्णू धर्माचा पताका कडे घेऊन अन्याय न होऊन देणं ह्याला म्हटलेलं आहे सौधर्म. आणि धर्मदेवाला पत्र निर्मिती लोकांना सांगितलं हे सौधर्मानं वाढल्यानंतर तुम्हाला या जगामध्ये काहीच कमी पडणार नाही. पण या कलियुगामधल्या लोकांना अज्ञानपणामध्ये सौधर्मानुसार वागितल्यानंतर पुण्य मिळत नाही. आज जर वर्तमान काळामध्ये पुण्य केलेलं भविष्य काळामध्ये मिळणार आहे हे लोक विसरले आणि सौधर्माला चुकले म्हणलं. तेव्हा त्या ठिकाणी बलवंतांना सांगितलं तुम्ही हे 2-3 तत्व पाळून सौधर्माला वागल्या प्रत्यक्ष लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. स्वतःच्या घरी आपल्या लक्ष्मीच येणार आहे तर काय करता पडणार आहे. म्हणून आपल्याला कुठं जायची गरज नाही. म्हणून जगामध्ये श्रेष्ठ अन्न आहे म्हणलं. अन्नाची निर्मिती पाण्यापासून होते पाण्याची निर्मिती यज्ञापासून होते यज्ञाची निर्मिती कर्मापासून होते. अन्नमय प्राणी आहे मानव. अन्नाशिवाय मुक्तीपासून ते मानव आपल्याला जगू शकणार नाही. पण त्या अन्नाची निर्मिती पाणी पडत होऊ शकणार नाही. पाण्याची निर्मिती यज्ञ करेपर्यंत होऊ शकत नाही. यज्ञाची निर्मिती म्हणजे आपले कर्म म्हणजे आपले कार्य जे चांगलं करतो ते कर्म जन्माला आल्यानंतर धर्माची तू मोठी पाप तुम्ही तुझ्या जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून त्या ठिकाणी हे आपले कर्म चांगले केलं पाहिजे. कर्म चांगले केल्यानंतर हे आपल्याला सर्व लक्ष्मीच आपल्या घरी येणार म्हणून आपल्याला काही कमतरता पडणार. म्हणून रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांना विश्वंबा बाबाची 8वी पिढी असणारा तुकाराम महाराज त्या रामेश्वर भट्टानं जेव्हा तुकाराम महाराजांना वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालं आणि तुकाराम महाराजचे वडील मोठे असणारे जे सावकार होते गरीब घरामध्ये जन्म झालेलं नव्हतं आणि लोकांचे जसं असणारे काही अजूनही सावकार आहेत की काही वेळाचे
जमिनी गहाण ठेवून घेऊन गहाण खत लिहून गॅजेटी करतात, तसं तुकाराम महाराजचे वडील पुन्हा त्या देवगावामध्ये पुण्याच्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये गॅजेटी होती, एवढे मोठे सावकार होते. तेव्हा 13व्या वर्षी तुकाराम महाराजचं लग्न झालं आणि 17व्या वर्षी तुकाराम महाराजचे आई वडील स्वर्गवासी झाले. 18व्या वर्षी तुकाराम महाराजच्या गळ्याला संसार पडला. तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी ज्या तुकाराम बोलोबा आंबिले, तुकाराम महाराजच्या वडिलांचं नाव बोलोबा, हे बोलोबा पांडुरंगाचे एवढे भक्त होते की असं कोटी तुकाराम महाराज जन्माला आले. बोलोबाने जेव्हा पंढरपूरची वारी करायला सुरुवात केली, 10-11 वारी झाली आणि स्वतः एकटंच जायचे, पत्नीला घेऊन जायचं नाही. पत्नीला का घेऊन जायचं नाही? म्हणजे बायका देवाला काहीतरी मागतात, त्यासाठी मग तुकाराम महाराज एकच असणार पंढरपूरला चाले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर बोलोबा तेव्हा 10 वारी संपल्यानंतर 11व्या वारीला पत्नीने सांगितलं की पतिराज मला आज वारीला 11व्या यायचं आहे. तुकाराम महाराज म्हणते, बोलोबाने म्हणले वारीला ये, पण पांडुरंगाला काय मागणार म्हटलं तर मी तुला वारीला जाणार, काय मागणार. तेव्हा बोलोबानं पंढरपूरला गेले 11व्या वारीला. बोलोबा आणि करताय गेले, दर्शन घेताना गरुड क्रमांकाची थोडं बोलोबाची करकायची नवराबाची भेट थोडं मागे पुढे झाली आणि बोलोबाला दर्शन करून आले. अरे म्हणजे आपली पत्नी कुठे बोला म्हणलं, तू म्हणजे दर्शन करून गेले. बोलोबा पांडुरंगाला दर्शन करायला गेल्यानंतर काहीच मागत नव्हतं. तेव्हा पांडुरंगाला एवढं वजन झालं की म्हणलं काय म्हणजे एवढं भक्ती करून आले, याच्या मोबाईलला मी काहीच दिलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा कणकाईला गेलं, पांडुरंगाला म्हणलं कणकाई तुझा पती तर काही मागत नाही, म्हणलं काहीतरी माग, तेव्हा मला एक पुत्र जन्माला दे. तुझ्या कणकाईला म्हणजे बाहेर आल्यानंतर तुकाराम बोलोबाची भेट झाली आणि सांगलं तुझं आणि पांडुरंगापाशी काहीतरी मागली तर नाहीच ना. तिने म्हणली की पतिराज तुमच्यासारखं येण्यासारखं वारी केल्यावर काय म्हणाले मागला, काय मागले? पुत्र मागला. लगेच कणकाईचा हात धरलं, पांडुरंगा पुढे गेलं आणि असं सांगितलं पांडुरंगा मला एक असं पुत्र दे, असा मुलगा दे, मला माझ्या मुलानं तुझ्या नामाचा प्रचार करून कलियुगामध्ये जड लोकांना उद्धार करून त्या जगाचा उद्धार करावा असं मला बोलत. तेव्हा त्या पांडुरंगाला तथास्तु म्हटले. तेव्हा त्या बोलोबाच्या पोटी असे तुकाराम महाराज, सावजी आणि काळोबा जन्माला आले. म्हणून त्या ठिकाणी आपले मुलं पोटी जन्माला येणं, चांगले मुलं निघणं आणि आपली पत्नी सौंदर्यवान पतिव्रता असणं हे पूर्वजन्माची पुण्य आहे असं शिवनेरी सांगितलं. आपला मुलगा गुणवान जन्माला येणं आणि आपली पत्नी सौंदर्यवान राहून सुद्धा पतिव्रता मिळणं हे आपलं पूर्वजन्माची पुण्य आहे. म्हणून त्या ठिकाणी बोलोबाचे पूर्व बनवलं. तुकाराम महाराज जन्माला आले. 18व्या वर्षी स्वर्गवासी बोलोबा गेले. तुकाराम महाराजांना विठ्ठल 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 असं नामस्मरण भजन कीर्तनाला लागले. तेव्हा त्या सर्वच असणाऱ्या सावजीला सांगले, सावजी तू वडील आहेस म्हणजे कारभार देणं घेण्याचं तू कर म्हणलं. सावजी म्हणलं बंधुराज माझ्या नाही देणं घेणं करणार, तुलाच माहित म्हणून मी तीर्थयात्रा करीत जाणार. असं दुष्काळ पडलं तर तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अनेक कर्जबाजारी लोकांना, शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले होते. ते कर्जाचे वह्यानं इंद्रायणीमध्ये फेकून दिले. म्हणलं शेतकऱ्याची कर्ज वाटप मिळेल, शेतकऱ्याला आता कर्जच नको म्हणे. कारण आपल्याला काय म्हणजे नाशवंत आहे, म्हणजे संसार म्हणून नाशवंत आहे, परमात्मा म्हणून शाश्वत आहे. हे तुकाराम महाराजांना समजलेलं होतं. म्हणून त्या रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराजांना ज्या ठिकाणी विरोध केलेलं होतं, रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचं रामेश्वर भट्टांना आव्हान लिहिल्यानंतर दोघं दोस्त नव्हते, दोघं दुश्मन होते. दुश्मनानंतर अज्ञानपणा केल्यानंतर ज्ञान मिळाल्यानंतरच त्या ठिकाणी त्यांना आव्हान लिहिलं. म्हणून देवाच्या नावाला जसं यम कापतो तसं तुकाराम महाराजांच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कामे. नामदेव महाराजांची दिंडी चाललेली होती पंढरपूरला. तेव्हा
काही गावातून एका गावातून असणारा संत आपल्या गावातून काही माणसं गेले काही गावातून, तेव्हा यमदूतानं आज्ञा केलं की ज्या माणसाचं मृत्यू लिहिलेला आहे त्याला घेऊन यायचं. त्या नामदेव महाराजच्या दिंडीमध्ये जेव्हा चालले त्या गावामध्ये शोध घेतले तर त्याला कळालं ज्या यमदूतानं आम्हाला सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पंढरपूरला गेले, पंढरपूरला नामदेवाच्या दिंडीमध्ये गेले. की यमानं नामदेवाच्या दिंडीमध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांना सांगितलं आहे बाबांनो तुम्हाला नेण्यासाठी यम आलेला आहे, लवकर काय म्हणत तुमच्या गळ्यामध्ये माळ नाही, मुखामध्ये देवाचं नाव नाही. तर त्या ठिकाणी नामदेव महाराजांना सांगितले देवा एक नाही आम्ही 2 माळा टाकतो. तरी एवढे पटमन माळा टाका नाहीतरी यम घेऊन जाईल. तेव्हा ते माळा असं टाकले की माळा ओढून दिसू लागले, शर्टावरूनच माळा दिसू लागले. मग तेव्हा यम आलं, यम आल्यानंतर या माळाला बघलं, अरे बापरे म्हणलं. माळाला बघल्यानंतर यमाचे पळायला सुरुवात केली. मग तेव्हा ते पंढरपूर वाकरीला गेले. अरे म्हणलं आमचे यमदूत आहे त्याचं सेवक आम्ही आहोत, आम्ही जर त्याचं काम जर करायला गेलं तर आम्हाला कामावर कशाला ठेवलं. वाकरीला यमाच्या सेवकांना मिटिंग केलं. मिटिंग करून आली, पुन्हा जो आहे त्या ठिकाणी आले. तेव्हा नामदेव महाराज म्हणले अरे त्या ठिकाणी या यमाला अजून डबल आलेला आहे, तुम्ही गळ्यामध्ये माळ घातलेला आहे पण त्या देवाचं नामस्मरण केलेलं नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणले पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, बजरंगबली हनुमान की जय, गजानन महाराज की जय. असं फक्त यमाचे दूत पळायला सुरुवात केली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे माळामध्ये एवढं सामर्थ्य आहे, देवाच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, यम सुद्धा जवळ येऊ शकणार नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या यमाला लगेच असताना त्या ठिकाणी गेले आणि विचारलं त्या मानवाला आज म्हणून तो काय आणलेला नाही, काय करा म्हणलं. यमराजाच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि मुखामध्ये एकसारखं विठ्ठल 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 नामस्मरण आम्ही कसं होतं. अरे मला माळा तुम्ही बघल्या कसं, अरे काय सांगावं यमदूता, माळा ओढून टाकल्यामुळे ते शर्टाच्या मध्ये नाही, शर्टाच्या ओढून माळा आहेत. एक माळ नसून 2 माळा आहेत. जसं त्या देवाच्या नावाला यम घेऊन गेलेला आहे तसं नाम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. पहिल्या चरणामध्ये सांगेल की तुकाराम महाराजच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुकाराम तुकाराम म्हणल्यानंतर जसं पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर यम पळून जातो तसं तुकाराम महाराजचं नाव घेतल्यानंतर पळून जातो. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे देवाचं नाव घेतल्यानंतर गळे काळ सुद्धा धाक सुटते. असे असणार जे कळी काळाला पळ सुटला बापुडी आहे म्हणजे देवाचं नाव सुटल्यानंतर कळी काळ थरथर थरथर थर कापते, दरदर दरदर करते, तरतर तरतर करते. म्हणून नका जाओ तया म्हणून त्या ठिकाणी यमाला सांगितलेलं आहे ज्या गावामध्ये कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे त्या गावामध्ये तुम्ही जाऊ नका, तुम्हाला जायला परवानगी नाही म्हणून यमाला. तिथं तर परवानगी नाही पण त्या गावाचं जे शिव आहे त्या शिवाच्या पलीकडे जायची सुद्धा परवानगी नाही. शिव जे आहे शिवाच्या पलीकडे जावं लागणार. एवढं सामर्थ्य नामामध्ये. म्हणून त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांना ते एवढं तुकाराम महाराजच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. त्या रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराजांना जेव्हा 11व्या वर्षी आपल्या गळ्याला संसार पडलं, संसार करत करत असताना प्रमाण करू लागले 4000 अभंग लिहिले तुकाराम महाराज.
आणि रामेश्वर भट्ट 4 शास्त्राचा अभ्यास करणारा पंडित आणि क्षत्रिय ब्राह्मण वंशामध्ये जन्मलेला होता. पहिले ब्राह्मण वंशाला जास्त महत्व होतं. ज्या ठिकाणी तुकारामांच्या कीर्तनाला हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली तेव्हा रामेश्वर भट्टाला समजलं, अरे म्हणजे तुकाराम कोण आहे म्हणून. एका नीच जातीमध्ये जन्मलेला आहे, ब्राह्मण वंशामध्ये जन्मलेला नाही, पण त्याने 4000 जन्म अभंग लिहिलेला आहे म्हणून. तर त्या रामेश्वर भट्टाचे काही ब्राह्मण लोक सांगू लागले, महाराज तुम्ही ब्राह्मण वंशामध्ये जन्मून सुद्धा तुम्हाला किंमत नाही म्हणत, पण तो तुकाराम नीच एवढीमध्ये जन्मून सुद्धा त्याच्या कीर्तनाला आलोट गर्दी आहे, लोक पायाला पडू लागले, तुमची काय किंमत आहे. तेव्हा त्या रामेश्वर भट्ट म्हणाल्यानंतर मी खूप अशा असणार पुण्यवान होता, 4 शास्त्राचा अभ्यास होता म्हणून. मग त्याला लोकांचं ऐकून म्हणत तुकाराम महाराजांना एक पत्र लिहिलं, हो ते दाता काय म्हणत अभंग काय म्हणत, तो लोकांचं येण्यासारखं ऐकून जमणार नाही. तुकाराम महाराजांना पत्र लिहिलं, तुकाराम महाराज तुम्ही सकाळी 5:30 वाजता तुमची गाथा घेऊन बोललेले घ्या. आणि इकडं गावाच्या देवबाबाच्या पाटलाला सांगितलं, पाटील तुकाराम महाराज नीच येवणीमध्ये जन्माला येऊ 4000 ग्राममध्ये लोकांना येण्यावरून काढून कीर्तन करून स्वतः पाया पडून येऊ लागलेले आहे, त्याची कीर्ती वाढू लागलेली आहे. पण मी ब्राह्मण वंशामध्ये जन्मलेला आहे, शास्त्र ब्राह्मणाला श्रेष्ठ मानलेलं आहे, पण माझी 4 वेद पाठ असून सुद्धा मला काही किंमत नाही. पत्र लिहिलं, पाटलांना लगेच असणारे तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, काय करावं म्हणून. तुकाराम महाराजांना लगेच ते गाथा घेतले, रात्रभर झोप यायला तयार नाही. सकाळी 5:30ला वाघोलीला असणाऱ्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्या ब्राह्मणाकडे जाऊन तुकाराम महाराजांना ते आपली गाथा सुपूर्द केली. तेव्हा त्या गाथा सुपूर्द केले आणि त्या गावाच्या पाटलांना सुद्धा तुकाराम महाराज सांगितलं, तुकाराम महाराज आजपासून या देवगावामध्ये पाऊल ठेवायचं नाही, गावबंदी आहे म्हणलं, काय नाट्य करायला म्हणलं. ज्या ब्राह्मण एवढं 4 वेद पाठ असून त्याला कोणी विचारायला तयार नाही, तर तुम्ही एक 4000 अभंग लिहून नीच येवणीमध्ये येऊन आणि तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढवायला सुरुवात केलाय, गावात दिसल्या तर खबरदार आला. तुकाराम महाराज प्रश्न जेव्हा वाघोलीमध्ये ब्राह्मणाच्या घरी रामेश्वर भट्टाला भेटण्यासाठी गेले, त्या रामेश्वर भट्टाला स्नान करत होते आणि स्नान करता वेळेस तुकाराम महाराजांना साष्टांग नमस्कार घातले आणि साष्टांग नमस्कार घालून रामेश्वर भट्टाला म्हणले, महाराज तुमच्या पत्रानुसार मी आलेला आहे, तुमची आज्ञा. त्या रामेश्वर भट्टाच्या सोबत पाटील होते, तुकाराम महाराज होते आणि ते गाथा घेतले. त्या रामेश्वर भट्टाच्या पहिलेच काही मागे चमचे होते म्हणते, ते लगेच असताना गाथा घेतले, त्याला दगड बांधलं. दगड बांधून आता इंद्रायणीमध्ये टाकून याचं ठरवलं. तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणाले, थांबा भाऊ, 8, 9, 10 वाजले इंद्रायणीमध्ये टाकता येईल म्हणून. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, महाराज आता तुम्ही मला बोललेलं आहे, माझं हे गाथा इंद्रायणीमध्ये टाका, पण हे अभंग मी लिहिलो तर माझ्या मनात लिहिलं नाही, देवाला बुद्धी दिलं तसं लिहिलो, पण ह्या अभंगाचं पुढं काय करू. हे म्हणले इंद्रायणीमध्ये टाकून दे आणि पुढून लिहू नको अभंग. म्हणून ते शेवट लोकांना गाठोडं बांधलं आणि रामेश्वर भट्ट विनवणी करत होते, अरे टाकू नका, थांबा. तेव्हा त्या रामेश्वर भट्टाला त्याच्या शिष्याला सांगायला सुरुवात केलं, महाराज कशाचं थांबा, 5 वाजलेले आहेत, इंद्रायणीमध्ये गाथा लगेच टाकून म्हणलं. सकाळी 8-9 वाजले तर तुकाराम महाराजचे समर्थक खूप आहेत, आंदोलन होईल, तुकाराम महाराजचे समर्थक आल्यानंतर पुढे मारामारी होईल, चिल्लाचिल्ली होईल, काही जणांचे प्राण जातील, फाटे आताच पण हातात फेकून द्यावं. लगेच इंद्रायणीमध्ये गाथा फेकून दिले. फेकून दिल्यानंतर तुकाराम महाराजांना पश्चाताप झाला. तुकाराम महाराजांना लगेच असताना द्या वाघोलीहून डायरेक्ट देहूगावला आले, पांडुरंगाच्या मूर्तीच्या चरणावर असे मस्तक ठेवले, देवा पांडुरंगा काय माझ्यावर अन्याय केलास म्हणलं. अरे मी हे गाथा लिहिलो, माझ्या काही संसाराचं लिहिलो का, माझ्या काही कुळाचं वर्णन केलं का, माझ्या भावाचं वर्णन
जावं आणि पांडुरंगाला शरण जावं आणि पांडुरंग नामस्मरण केल्यानंतर प्रत्येकाला मुक्ती मिळावं म्हणून या ठिकाणी मी एक ग्रंथ लिहिलो देवा. मी एवढं जर इंद्रायणीमध्येच बुडवायचं तुला जर इच्छा असेल तर लिहायला कशा लावलं असेल देवा मला काय अन्याय केलास माझ्यावर म्हणलं. घरामध्ये बायकोची कटकट हे तुकारामच येणार नाही जाणार नाही आणि आता हे कटकट देवा तुझ्या मनात आणलं केलास बरं झालं दे झालं चांगलं झालं म्हणजे 4-5 दिवस गेले. तुकाराम तुला इंद्रायणी एका दगडावर बसले आणि ज्या रामेश्वर भट्टाचं शिष्य दगड बांधून गाथा टाकून दिलेलं होतं त्या तोच व्यक्ती तुकाराम महाराजकडे आला. तुकाराम महाराज बोलले काय तुकाराम महाराज रामेश्वर भट्टाने जे गाथा लिहून तुमची इंद्रायणीमध्ये टाकलेला आहे त्या रामेश्वराबद्दल काय वाटतं तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणले धन्य धन्य रामेश्वर भट्टे श्रेष्ठ आहे. मी खोटं बोलतो माझी जीव झळून जाऊ ते जे म्हणले ते योग्य म्हणतात. अरे बापरे एवढे विरोध करताना सुद्धा एवढे या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून त्या ठिकाणी रामेश्वर भट्टापाशी आला आणि सांगितलं महाराज खरोखर अवघड झालं म्हणलं की गाथा नको टाकायला होतं. ज्यावेळेस मी विचारलो तर तुमचा जो वर्णन करून आलेला आहे तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणे अरे मलाही कळालेला आहे टाकायला नको पण टाकल्या वेळ संपलो म्हणून आवडीने भावे हरिनाम घे. पहिले संसारामध्ये कर्जवयाने अंडर मध्ये पाण्यात इंद्रायणी बुडीलं आणि गाता लिहिलं इंद्रायणी बुडीलं त्याचा परमार्थी संसार संसार लय भारी झालं आणि काय प्रेमळ होते. आपली जर परिस्थिती उत्तम असेल आप मला तो जग भरा नाही तो प्रदेश भरा. सब पैसों का माने दुनिया में
आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे आणि आपल्याकडे तोपर्यंतच सर्व येतात. पैसा संपल्यानंतर आपल्याला कोणीच येणार नाही. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला आवड गर्दी राहत होती, पण या ठिकाणी काही जण म्हणजे अरे तुकाराम महाराजांना बरं झालं म्हणलं, अरे लयच रावपणा करून ते इंद्रावती फुललं आणि त्या रामेश्वर मठाचं खरं म्हणलं, खोट्याचं खोटंच होते, खऱ्याचं खरंच होते आणि खरोखर आहे ते तुकारामाला बरं झालं म्हणजे काय जण म्हणजे काय येण्या तुकाराम महाराजाचं किती पुण्यवान माणूस, त्याच्यावर किती अन्याय झालं हे काही जण असणार सुरुवात केली आणि काय म्हणजे बरं झालं परमात्मा इंद्रायणी बोलला आणि संसार इंद्रायणी बोलला म्हणजे शिकत काय आहे काय म्हणे अरे मेलेमुळे जीवन नाही बघा म्हणलं कोणी म्हणजे मानवाला विठ्ठल असं लाभ ठेवलं. जेव्हा ह्या पांडुरंगाला प्रश्न पडलं माझ्या तुकाराम महाराजाला त्या रामेश्वर भट्टानं विनाकारण त्रास दिलेला आहे, माझ्या भक्ताची प्रतिष्ठा करणे म्हटलं माझी प्रतिष्ठा करणे ज्या तुकारामाला आवडीनं माझं नामस्मरण करतोय तर त्या तुकाराम महाराजाला सहाय्य करणं माझं कर्तव्य आहे. जर तुकाराम महाराजाला आज मी सहाय्य नाही झालो मला देव म्हणून विठ्ठल या नावाला किंमत राहणार नाही, विठ्ठल म्हणून माझी पूजा कोणी करणार नाही जगामध्ये आणि विठ्ठल म्हणून नाव कोणी घेणार नाही. कारण तुकाराम महाराजाला विठ्ठल विठ्ठल म्हणून संसाराचं वाटलं केलं, जागीर आहे ते पुरा वाटून टाकून राग लावून घेतलं, शेवटी त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणून मृत्युमुखी पडलं. हे अपकीर्ती होईल म्हणून त्या ठिकाणी पांडुरंगानं रुक्मिणी मातेला आज्ञा केली. लगेच खडबड 1-2 वाजता झाली. रुक्मिणी म्हणली काय झालं तेव्हा काय की 1-2 वाजता उठल्या काय रुक्मिणी म्हणलं अरे माझा तुकाराम भक्त असणारा त्या ठिकाणी त्या रामेश्वर भट्टाने विनाकारण त्रास दिलेला आहे आणि तो गाता आनंदाचा इंद्रायणीमध्ये टाकलेला आहे. तुकाराम महाराज 10-12 दिवस झालेला आहे, एकसारखं अन्न नाही पाणी नाही. त्या ठिकाणी जलरूपाची देवता हो आणि त्या गात्याला एकसारखं त्या न भिजता अखंडपणे सुखरूप आहे ते ठेवलं. ज्या जगाचा मालक आहे, जगाची निर्मिती ज्याला करणार आहे, जगाची जी अर्धांगी आहे त्या अर्धांगीला ऐकावंच लागणार आहे. तेव्हा त्या रुक्मिणीनं जर रूपानं ते गाता असणाऱ्या इंद्रायणीमध्ये सुरक्षित झालेली 12 दिवस झाले, 13 दिवस झाले. 13व्या दिवशी या ठिकाणी 12व्या दिवशी भगवान पांडुरंगानं स्वप्न वृत्तांत देहूगावामधल्या लोकांना असं दिलं की त्या तुकाराम महाराजाची गाथा रामेश्वर भट्टानं ज्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडवलेलं होतं तर तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी इंद्रायणी नदीवर जमावा आणि त्या माझे आशीर्वाद त्या तुकारामाला आहे आणि तुकाराम महाराजचे अभंग जगाच्या कल्याणास करताच्या होती हे कशाची परोपकारी हे विठ्ठल मार्ग भगवत मार्ग दाखवणार आहे. तुम्ही म्हणून लगेच तुम्ही सर्व देहूगाव जमलं आणि गाता या ठिकाणी धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तर त्या तुकाराम महाराजचे एवढं पुरुषार्थ होतं धन्य धन्य तुकोबा समर्थ रामेश्वर भट्टाने वर्णन करू लागले धन्य धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तर त्या ठिकाणी जो गाता जो असणारा अखंडपणे पाण्यामध्ये न भिजता वर आलं पोहायला येणाऱ्या लोकांना उडी मारली आणि उडी मारून त्या ठिकाणी गाता काढले. गाता काढल्यानंतर लगेच तुकाराम महाराजांना सांगितले बालगोपाळ पांडुरंग आले आणि लेकरून तुकारामाला विठूला गेले अरे तुकारामा लवकर उठून तुझा गाता काय भिजलेला नाही काय नाही 13 दिवस झाले कोणतं बोललं नाही काय येवायस का कशाला या ठिकाणी तू प्रांत्याग करू आलेला आहेस म्हणून पांडुरंग कुठे केला मुलांना तुकाराम महाराजाला या ठिकाणी उठलेलं. तुकाराम महाराजांना म्हणतात 4 वेळा जाणून लिहिलेले गाथा आहे एक सुद्धा भिजलेलं नाही. ज्या ठिकाणी जसं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकाराम महाराजांना एवढं पुरुषार्थ केला धन्य धन्य तुकोबा समर्थ हे रामेश्वर भट्ट महाराज होते. जरी दगडासहित वया झालेल्या
जैशा लाया तर ज्या दगडासहित बांधून जेव्हा टाकल्यानंतर जसं लाया पोहावर ते नाही भिजते म्हणत कोरडी राहणार नाही. पण तुकारामाची गाथा एकसारखं न भिजता कोरडी राहिलेली आहे. विठ्ठल विठ्ठल रामेश्वर भट्टांना बातमी जेव्हा रामेश्वर भट्टाला समजली की तुकाराम महाराजांचा गाथा 13 दिवसानंतर पाण्यामध्ये न भिजता कोरडा आलेला आहे, तर देवाने विचार केला. देवानं सांगितलेलं आहे, रामानं रावणाचं युद्ध झालेलं, रावणानं रामाला युद्ध केलेलं आहे, पण शेवटी रामानं रावणाला मोक्षपदाला पाठवलं. श्रीकृष्णाचं कंसाचं युद्ध झालेलं आहे, दोघांचं दुश्मनपणा झालेला आहे, पण शेवटी कृष्णानं कंसाला स्वर्गाला पाठवलेलं आहे. ह्या ठिकाणी सांगतात की मला कोणी विरोध जर केलं, मी त्याला मोक्षपदाला पाठवतो, पण माझ्या भक्ताला विरोध केल्यानंतर त्याला मोक्षपदाला पाठवणार. माझ्या भक्ताचा विरोध मी सहन करणार आहे. म्हणून त्या पांडुरंगानं देव होय पाठमोरा नुसते विघ्ने येते घरा. देवानं जर डोळं वाकडं केलं तर घरचा पण ते विघ्न येतात. म्हणून तेव्हा पांडुरंगामध्ये रामेश्वर भट्टाला दाखवावं लागणार. माझ्या तुकाराम महाराजाला अतुलात त्रास दिलेला आहे, विनाकारण त्रास दिलेला आहे, म्हणून तो रामेश्वर भट्ट परेशान झाला आणि तो नागनाथ जाज्वल्य देवासारखं पुण्यामध्ये होतं. प्रदोष सोमवारी तो दर्शन करण्यासाठी आला वारुळीवर रामेश्वर भट्ट. आणि तिथून असता आपल्या एक शिष्य मंडळ घेऊन रस्त्याने जात असतावेळेस आंगणच्या फकीर होता आणि त्या फकीरातनं एक विहीर बांधलेलं होतं. त्या फकीरानं स्वतःच विहिरीमध्ये पाण्याचं स्नान दिल्यानं तो नमाज पळाला होता. पण त्या रामेश्वर भट्टाला
त्या विहिरीचं पाणी शुद्ध वाटलं, आपल्याला या स्नान करावं म्हणून तो स्नान करायला रामेश्वर भट गेला आणि स्नान करायला करू लागला. पण त्या अंगडच्या फकीरानं पाहिलं, माझ्या विहिरीला पाण्याला स्पर्श करणारा कुणालाच अधिकार नाही, पण या ठिकाणी स्नान कोण करते म्हणलं. बघलं तर म्हणाले त्या स्नान करणाऱ्याच्या अंगाला एकसारखं आग पडून म्हणलं. जेव्हा रामेश्वर भटाने विहिरीतून बाहेर आग पडायला सुरुवात झाली. विहिरीत बसल्यानंतर पाण्यात बसल्यानंतर थंड पडलं. तेव्हा त्या शिष्याने रामेश्वर भटाला सांगितलं, रामेश्वर भट करावं कसं म्हणणार. शिष्याने रामेश्वर भटाला म्हणलं की रामेश्वर भट्टा हा फकीराला शरणा, कारण या फकीराचा शाप आहे. रामेश्वर भट म्हणजे मी विद्वान ब्राह्मण, 4 वेदाचा पाठांतर केलेला, अशा मुस्लिमाला शरण कसं जाऊ फकीराला, माझ्याला शक्य नाही म्हणलं. तेव्हा त्या शिष्याला सांगितलं, धोतर ओढलं तर माझ्या अंगावर पांघरवलं, धोतर ओढलं करून अंगावर पांघरवलं, धोतर वाढलं की अंगाला हात पडलं. मग ते एक शिष्याला पाणी शिकवायचं होतं, प्रश्न पडला त्याला. तेव्हा तो आळंदीला 1000 वर्षाच्या झाडाखाली जाऊन ज्ञानेश्वर महाराजाला प्रार्थना करायला सुरुवात. ज्ञानेश्वर माऊली, माझ्या अंगामध्ये धाक झालेला आहे, मला काही करा, माझ्या अंगाची एवढा आग पडून लागलेला आहे की मला असणार या ठिकाणी माझं अंग शांत व्हावं, तुम्हाला शरण आलेला. तेव्हा त्या ज्ञानेश्वर महाराजांना स्वप्न दृष्टांत त्या रामेश्वर भटाला सांगितलं, आहे रामेश्वर भटा, नामदेवाचा अवतार तुकारामाचा अवतार आहे. तुकारामाचा अवतार जगाचा उद्धार करण्यासाठी आहे. तुकाराम खूप श्रेष्ठ आहे, तर माझ्यापाशी बसल्यानंतर तुझं धाक शांत होणार नाही. त्या देहूबाच्या तुकारामाला शरण. तू गीता तुलनेसी ब्रह्मरूपासी आणि आपले पत्र लिहिले आणि पत्रामध्ये असं होते की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, सर्प व्याघ्रही जवळ येते. अग्नी असलेलं जे अग्नी म्हणून आहे ते थंड शोधवलं लागल, थंड होईल. जे मारायला येणार आहे ते मारायला येणार असेल नाही, आपलं चित्त शुद्ध असेल तर. असं त्या ठिकाणी पत्र लिहिले. पत्र लिहिल्यानंतर त्या ठिकाणी आणून रामेश्वर भटाला आणून दिलं. पत्र वाचलं आणि त्या पत्रामधलं अग्नी एखाद्या भगवंताची कृपा झालं, किती जर अग्नीचा धाक असेल तर भगवंताची कृपा झाल्यानंतर तो शांत होईल. हे शब्द जेव्हा अभंगामध्ये रामेश्वर भट वाचले तेव्हा अंगाचं धाक नाहीच होऊन अंग खडगार झालं, पळत नाही ते देवाला सुटले. तुकाराम महाराजांनी विचार केले आणि म्हणे आपल्याला भेटायला येऊ लागलेला आहे, चुका केलं तर जाऊ दे म्हणजे ज्याला त्याला माफ आहे, आपला बी त्याच्या पुढे जाऊन भेटणं करता येईल म्हणून तुकाराम महाराजांना देव पाहून पुढे येऊ लागले आणि आळंद देऊन असणार ते पुढे जाऊ लागले. दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर तेव्हा सांगितले, तुकया तुलनेशी बरोबर तुकाशी आहे म्हणून रामेश्वरी जर मी मस्तक ठेवले. रामेश्वर भटांना तुकाराम महाराज सांगितले, धन्य धन्य तुकोबा, तुम्ही समर्थ आहो. ज्या दगडासहित वया पाण्यामध्ये टाकलेले लहाया जसं वर करावं तसं लहायासारखं करले. पांडुरंगाची कृपा आहे, तुमच्या पांडुरंगामध्ये काहीच फरक नाही. रामेश्वर भट म्हणे तुझा तुकार विष्णू धन्य तुझा, धन्य धन्य तुकोबा असं म्हणतात.
ज्याने केला पुरुषार्थ देवा म्हणून लगेच असणार ते साष्टांग नमस्कार घातले आणि नमस्कार घालून त्या ठिकाणी धन्य धन्य तुकोबा तुमचं मी आता शिष्य म्हणून त्या ठिकाणी ते आरतीमध्ये लिहिलेले आहे तुकड्यातून नशीब म्हणून प्रकाश आहे म्हणून रामेश्वरीचरांनी वस्त्र घातले विठ्ठला विठ्ठला Thank you.